नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बघा अशा प्रकारचा कैरीचा भात करून दाखवणार आहे। सध्या कैरीचा सीझन आहे, त्यामुळे अशा उन्हाळ्यामध्ये ना हा कैरीचा भात खायला खूप छान लागतो आणि ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे। चवीला एकदम अप्रतिम लागतो, दिसतोय पण किती भारी बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरी राईस बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतली बघा। ही जरा कमी आंबट असते, त्यामुळे भात चवीला छान, खूप आंबट लागत नाही। एक वाटी खोबरं किसून घेतलंय, थोडे शेंगदाणे घेतले, फोडणीसाठी डाळवं घेतलंय, आपली चण्याची डाळ घेतली कच्ची असते ती, आलं किसून घेतले, 3-4 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालणार आहे। इथे मी 2 वाटी राईस बघा असा मोकळा शिजवून घेतलाय। असा मोकळा शिजवून घ्यायचा भात। 2 वाटी तांदळाला मी 5 वाटी पाणी ठेवलं होतं आणि याचं भात शिजत आल्यानंतर पाणी गाळून असा भात मी मोकळा करून घेतला। कैरी इथे किसून घेतली आहे बघा, मी अशी किसणी किसून घेतली आहे। कैरी भात करण्यासाठी आपण आता फोडणी करूया। फोडणीमध्ये मी उडदाची डाळ, चण्याची डाळ घालते, थोडी उडदाची डाळ घालूया, त्यावर आपण मोहरी घालूया, जिरं घालूया, हिंग घालूया, कढीपत्ता घालूया आणि मेथी घालूया। 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, फोडणीवर थोडी आपण कोथिंबीर घालूया, छान परतून घ्या। त्यामध्ये आपण हळद घालूया, यावर आपण कैरी घालूया। कैरी बघा मी अशी किसून घेतली ना, आणि कैरी आपण छान परतून घेऊया। आपली कैरी छान परतून झाली आहे। आता आपण यावर ओलं खोबरं घालूया। ओलं खोबरं कैरीने भाताला छान स्वाद येतो आणि पुन्हा हे आपण छान परतून घेऊया। आणि यावर आपण झाकण ठेवूया मिनिटभरासाठी। आणि यावर थोडं किसलेलं आलं घालूया, असे उभे मी करून घेते तुकडे आल्याचे। झाकण ठेवूया मिनिटभरासाठी। आपण यामध्ये थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे आणि थोडी साखर घालूया आणि छान परतून घेऊया। आपल्याला कैरी जास्त शिजवायची नाहीये, त्यामुळे आंबट, गोड, तिखट शिवाय फोडणीचा खमंग सुवास येतो। 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाली आहे, आता आपण यावर आपला भात घालूया। भात पहा एकदम मी असा मोकळा शिजवून घेतला आहे, असं छान मोकळा एकदम शिजवून घेतला। इथे मी भात छान परतून घेतला, यावर थोडे आपण दाणे घालूया, खायला छान लागतात मध्ये मध्ये। कोथिंबीर घालूया थोडी, नाही घालायची कोथिंबीर। आपल्या इथे कैरीचा राईस तयार आहे बघा।
एकदम यम्मी झाला आहे, दिसतोय पण भारी ना. इथे आपला कैरीचा राईस सर्विंगसाठी तयार आहे. तुम्हाला मी सर्व करून दाखवते. इथे छान असा आंबट गोड असा कैरीचा भात मी बनवलेला आहे. खूप मस्त झाला आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असा छान भात या उन्हाळ्यात करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.